Hello, my dear friends. Welcome to S Class Education. So today's our topic is 9th Standard History, Chapter 2, that is India, Events after 1960. So in the previous chapter, we have already studied various sources of the history. So basically, आपण फोकस केला होता रिटर्न सोर्सेस वरती, जे पण मटेरियल सोर्सेस अवेलेबल आहेत आणि जे पण ओरल सोर्सेस अवेलेबल आहेत, हे का गरजेचे आहेत टू राईट हिस्ट्री. ठीक आहे. सो आता आपल्याला इथून पुढे जो काही अभ्यास असणार आहे की 1960च्या पुढचे इव्हेंट्स काय आहेत किंवा जे पण इंडियामध्ये असं असं घडलं पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये हे झालं तेथे झालं. सो हे कसं कळलं आपल्याला बिकॉज ऑफ दोज सोर्सेस. त्याच्यावरून आपण हे सगळं आता जो अभ्यास करतोय तर तो करतो आहोत. त्याच्यामुळे प्रिव्हियस चॅप्टर जर कोणी पाहिला नसेल तर प्लीज पहा, कारण तो या पूर्ण सिलेबसचा या पूर्ण पुस्तकाचा बेस आहे. ठीक आहे. सो आता आपण बघतोय की 1960 नंतर काय काय इव्हेंट्स घडले होते. इंडिया बिकेम इंडिपेंडेंट इन 1947 सगळ्यांना माहिती आहे. आणि 1947 जरी आपण इंडिपेंडंट झालो असलो तरी पण आपला जो रिपब्लिक डे आहे तो कधीपासून सुरू झाला होता 1950 पासून. सो त्या वर्षी आपण खऱ्या अर्थाने रिपब्लिक झालो होतो, तेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशनला एक्सेप्ट केलं होतं. सो व्हॉट इज बेसिकली कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे. रोज सकाळी आपण आपल्या स्कूलमध्ये प्रिएम्बल म्हणतो. ठीक आहे. सो ते काय आहे, ते कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बल आहे. कॉन्स्टिट्यूशन बेसिकली आपल्याला एक डिरेक्शन दाखवतं की आपलं नेशन कसं चाललं पाहिजे, आपल्या नेशन मधल्या गोष्टी कशा घडल्या पाहिजेत, आपले काय राईट्स आहेत, काय फंडामेंटल राईट्स आहेत. इन शॉर्ट आपण ज्याला म्हणतो की एक रूल बुक आहे. जशी आपल्या स्कूलची रूल बुक असते की तुम्ही आयडी कार्ड घातलं पाहिजे, तुम्ही टाइम जे काय असेल त्या टाइम मध्ये आला पाहिजे. सिमिलरली कॉन्स्टिट्यूशन इज लाईक अ रूल बुक की त्याच्यामध्ये आपल्या इंडियामध्ये कशा गोष्टी घडल्या पाहिजेत, कसं कोणाकडे काय राईट्स असले पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. सो बेसिकली आपल्या कंट्रीचं फ्रेमवर्क आहे, आपल्या कंट्रीचं वर्किंगचं फ्रेमवर्क आहे, दॅट इज व्हॉट कॉन्स्टिट्यूशन इज. सो हे कॉन्स्टिट्यूशन बनवलं गेलं होतं 1950 मध्ये, एक्सेप्ट केलं गेलं होतं. 47 पासून त्याचं काम चालू होतं, जे 1950 ला संपलं होतं. आणि तेव्हापासून आपला इंडिया एक सोव्हेरियन डेमोक्रेटिक नेशन बनला. सोव्हेरियन म्हणजे काय की आपण आपले डिसिजन्स घेतो. आपण कुठलाही इंडियाला काही पण डिसिजन घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल इंडियाने करन्सी बंद केलं होतं, 1000 आणि 500च्या नोट्स बंद केल्या होत्या 2016 मध्ये. सो ते आपण युएसला विचारलं का की आम्ही हे करू का, की आपण रशियाला विचारलं आपण हे करू, आपण चायनाला विचारलं का आम्ही हे करू का, नाही विचारलं का, कारण आपला इंडिया सोव्हेरियन आहे. म्हणजे आपल्याकडे फुल राईट्स आहेत की आपण आपल्या कंट्रीसाठी डिसिजन घेऊ शकतो. आपण म्हणजे तुम्ही किंवा मी नाही घेतला हा निर्णय, पण आपण जे रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्ट करून दिलेले आहेत, जे प्राईम मिनिस्टर आपण इलेक्ट करून दिलं होतं, अर्थात प्राईम मिनिस्टरला डिरेक्टली आपण वोट नाही करत, बट जे एमपीज आहेत त्यांना आपण वोट करतो आणि त्याच्यामधून प्राईम मिनिस्टर येतो. राईट. सो बेसिकली आपण ज्यांना वोट केलं त्यामधलेच लोक, त्यामधलाच एक व्यक्ती प्राईम मिनिस्टर आहे. सो आपण त्याला राईट्स दिले की तू आमच्यासाठी डिसिजन घेऊ शकतोस. ठीक आहे. सो बेसिकली दॅट्स व्हॉट सोव्हेरियन कंट्री इज. आपली कंट्री डेमोक्रेटिक आहे. आपण गव्हर्नमेंटला क्वेश्चन विचारू शकतो की तुम्ही का नोटबंदी केली, किंवा तुम्ही का करन्सी बंद केली, किंवा तुम्ही असंच का केलं, तुम्ही तसंच का केलं. हे सगळे राईट्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे. आपण इलेक्ट करून देतो एखाद्या पर्सनला आणि तोच आपल्यावरती आपल्यासाठी डिसिजन घेऊ शकतो किंवा आपल्यावरती रूल करू शकतो. सो बेसिकली दिस इज व्हॉट इंडिया इज अबाउट. इंडिया इज सोव्हेरियन कंट्री, इंडिया इज डेमोक्रेटिक कंट्री. So the Indian society is multicultural and the people of various language, religion, ethnicities and कास्ट लिव्ह टुगेदर. सगळ्यांना माहिती आहे आपल्या इंडियामध्ये खूप सारे लँग्वेज बोलणारे लोक राहतात, वेगळ्या रिलिजनचे लोक राहतात. सो वी रिप्रेझेंट युनिटी इन डायव्हर्सिटी. सो नेक्स्ट आहे ड्युरिंग द इनिशियल पिरियड आफ्टर इंडिपेंडन्स इंडिया नीडेड टू सॉल्व डिफरंट इश्यूज ऑफ इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड सोशल डेव्हलपमेंट. कारण आपल्याकडे फुल एस्टॅब्लिश असं काही नव्हतं. इलिटरसी रेट प्रचंड हाय होता, पॉवर्टी रेट खूप जास्त हाय होता. सो आपल्याकडे इव्हन इकॉनॉमी आपली खूप घसरली होती किंवा डिक्रीज झाली होती, डाऊन गेली होती. सो बेसिकली आपल्याकडे काहीच स्ट्रॉंग पॉइंट्स असे नव्हते. इव्हन पॉलिटिकल कंडिशन पण बरोबर नव्हती आपल्याकडे. सो हे सगळं परत नवीन एस्टॅब्लिश करायचं होतं आपल्या इंडियामध्ये. The establishment of the Planning Commission and emphasis on industrialization was a means to achieve economic development and to eliminate poverty in India. So industrialization जर झालं, what is mean by industrialization? तर नवीन नवीन इंडस्ट्रीज तयार करणं, त्या डेव्हलप करणं आणि त्याच्यामधून एम्प्लॉयमेंट जनरेट करणं. सो जर एम्प्लॉयमेंट आलं तर ऑफकोर्स पॉवर्टी जी आहे तर ती कमी होणार आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार आहे. सो या सगळ्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन खूप जास्त महत्वाचं होतं. प्लॅनिंग कमिशन वगैरे बनवलं गेलं की कशा पद्धतीने आपण काय काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सक्सेसफुल कंडक्ट ऑफ इलेक्शन्स अँड फेथ इन डेमोक्रेटिक ट्रेडिशन्स मेड इट पॉसिबल फॉर अस टू अचीव्ह पॉलिटिकल स्टेबिलिटी. सो बेसिकली इनिशियली जेव्हा खूप जास्त इलिटरसी आहे, लोकांचा विश्वासच नाहीये, ट्रस्टच नाहीये की असं काहीतरी इलेक्शन होऊ शकतात किंवा वोटिंग वरती ट्रस्ट नाहीये, कारण अर्थात ते सगळं नवीन होतं. सो व्हाय डू पीपल ट्रस्ट.
सो बेसिकली लोकांमध्ये तो ट्रस्ट निर्माण करून देणं की हे सगळं जे चाललंय ते तुमच्यासाठी चाललं आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि हे करत करत लोकांचा हळूहळू फेथ आला किंवा विश्वास आला की ही सगळं जे पण आपल्या आसपास स्ट्रक्चर आहे एक नेशनचं, हे सगळं डेमोक्रेटिक पद्धतीने चाललं तरच बरोबर होणार आहे वगैरे. आणि मग या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पॉलिटिकल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट हे सगळं आपण अचीव्ह करत गेलो. So at the same time, several social reforms, including policies and programs for the weaker section of the society were sought to be implemented. सो जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपल्या इंडियामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे. सो सगळ्या कास्टचे लोक आहेत, सगळ्या रिलिजनचे लोक आहेत, सगळ्या क्लासेसचे लोक आहेत. सो बेसिकली प्रत्येक क्लास सेम लेवलवरती नाहीये. इव्हन तो आपल्याला इक्वालिटी हवी आहे, बट इक्वालिटी होण्यासाठी आधी जे अनइक्वल लोक आहेत ते एका पेजवरती तर आले पाहिजेत. सो त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे जनरल किंवा ओपन कास्ट असते, आपल्याकडे एससी कास्ट असते, एसटी आहे. सो बेसिकली हे सगळे खूप जास्त कॅटेगरीज आपल्याकडे आहेत. आणि काही काही कॅटेगरीजला पर्टिक्युलर रिझर्वेशन दिलेलं आहे. सो दॅट इव्हन दो आपल्याकडे डायव्हर्सिटी आहे, इव्हन दो आपल्याला इक्वालिटी पाहिजे, बट ते लोक ऑलरेडी इक्वालिटीच्या पेजवरती नाहीच आहेत, ते अजूनही खाली आहेत. सो त्यांना त्या पेजवरती आणण्यासाठी त्यांना सर्टन पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन दिलेलं आहे. सो बेसिकली हे सगळं करणं किंवा या विकर सेक्शन्सला आपण डेव्हलपमेंटकडे घेऊन जाणं, या सगळ्यासाठी खूप साऱ्या पॉलिसीज आणि प्रोग्राम्स आले, जे नो डाऊट आपण पुढे बघणार आहोतच. So let's start with the decade of 1960s. In the decade of 1960s, several events occurred which had a huge impact on the political situation in the India. So let's study about काय काय झालं होतं तेव्हा. The region of Goa, Diu and Daman were freed from Portuguese rule and became part of the Indian Federation. सो बेसिकली गोवा असेल, दीव दमण असेल, सगळ्यांना माहिती आहे की आधी आपल्याकडे वेनेवर वी वर नॉट इंडिपेंडंट, तर काही जे पर्टिक्युलर ठिकाण आहेत, प्रिन्सली स्टेट्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती त्यांच्या राजाचं किंवा त्यांचा जो काही मेन पर्सन असेल त्याचं राज्य होतं त्या काळामध्ये. सो दे वर गिवन चॉईस की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे की तुम्हाला इंडियामध्ये राहायचं आहे, किंवा तुम्हाला तुमचं स्वतंत्र प्रिन्सली स्टेट हवं आहे की तुम्ही इंडियामध्ये येणार आहात. सो बेसिकली ह्या सगळ्यांना चॉईस होते त्या लोकांना. सो लेटर ऑन गोवा आणि दीव दमणचे जे पण मेन पर्सन आहेत त्यांनी डिसाईड केलं की विल गेट मर्ज इन टू इंडिया, आणि ते इंडियन फेडरेशनचा एक पार्ट बनले. The tensions between China and India on the northern border, which had been rising since 1950s, culminated in the war of 1962 between two countries. So basically 1962 मध्ये इंडिया आणि चायनामध्ये वॉर झाला होता मॅकमोहन लाईन वरती. सो तुम्ही जर बॉर्डर पाहिलं असेल इंडिया आणि चायनाची, तर ती जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे 1962 मध्ये काय म्हणूया आपण एक वॉर झालं होतं. आणि धिस वॉर वॉज फाउट इन द रिजन ऑफ मॅकमोहन लाईन. सो हे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. आफ्टर इंडिया बिकेम इंडिपेंडंट, प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू लेड द कंट्री. सो जेव्हा फर्स्ट इलेक्शन झाले होते 1950-51 मध्ये, तर तेव्हा फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ आर इंडिया कोण होतं? पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना इलेक्ट केलं गेलं होतं. ही वॉज द आर्किटेक्ट ऑफ द इंडियाज फॉरेन पॉलिसी, कारण अर्थात तेव्हा फॉरेन पॉलिसी वगैरे हे असं काही आधीपासून नव्हतं, हे सगळं नवीनच करायचं होतं आपल्याला. सो ही डिसाइडेड की ते कसं केलं पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे वगैरे. हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया इज सिग्निफिकंट. Jawaharlal Nehru passed away in 1964. So he was prime minister since 1951 to 1964. After that, Lal Bahadur Shastri succeeded him and became the next prime minister of the India. So you have to remember the sequence. First prime minister पंडित जवाहरलाल नेहरू, सेकंड प्राईम मिनिस्टर लाल बहादूर शास्त्री. हा जो सिक्वेन्स आहे एक साईडला लिहून ठेवा, हे तुम्हाला नेहमीच कामाला उपयोगी पडणार आहे किंवा कामाला येणार आहे. So the next prime minister of the India was Lal Bahadur Shastri. During his tenure, India and Pakistan went to war over the Kashmir issues in 1965. So 1962 मध्ये we have already seen की इंडिया आणि चायनामध्ये कॉन्फ्लिक्ट्स होते. 1965 मध्ये इंडिया आणि पाकिस्तानमध्ये कॉन्फ्लिक्ट्स आहेत. नो डाऊट आधीपासूनच होते इंडिपेंडन्स पासून, पण ते हळूहळूची चिंगारी भडकत होती आणि दॅट ऑलवेज रिझल्टेड इन टू अ वॉर. सो 1965 मध्ये वॉर झालं होतं. The Soviet Russia tried to mediate between the two countries, आणि लाल बहादूर शास्त्री breathed his last at Tashkent in 1966. सो ते ऑलमोस्ट आपण बघूया की 2-3 इयर्सच ऍज अ प्राईम मिनिस्टर होते. आणि later on Lal Bahadur Shastri gave the slogan Jai Jawan Jai Kisan, with which he highlighted the importance of Indian soldiers and Indian farmers. So Jawan means soldiers and Kisan means farmers. सो बेसिकली आपल्या इंडियासाठी जसं की आपण म्हणतो की आपल्या इंडियामध्ये ऍग्रिकल्चर इज अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम अँड एव्हरीथिंग डेव्हलपमेंट वगैरे. सो याचा अर्थ की किसान इज इम्पॉर्टंट फॉर युअर कंट्री ऑफकोर्स, आणि जवान सोल्जर्स कारण तेच आपल्या कंट्रीला प्रोटेक्ट करतात.
सो त्याच्यामुळे त्यांनी जय जवान जय किसान हे स्लोगन त्यांचं खूप फेमस आहे. Next one is Indira Gandhi, the third Prime Minister of our nation. So she was the first woman Prime Minister also. So Indira Gandhi became the first Prime Minister of India in 1966. Her decision-making ability was admirable. Her decisions regarding the nationalization of banks and cancelling pensions of princes had far-reaching effects. So basically, आधी ज्या काही बँक्स होत्या, those were private. So त्याचं नॅशनलायझेशन केलं आणि त्यासोबतच जे प्रिन्सली स्टेट्स आहेत, जसं की आपण म्हटलं की आधी सगळ्यांचेच प्रत्येकाचे, जसं की फॉर एक्झाम्पल हैदराबाद आहे, तर हैदराबादचं प्रिन्स होतं. तर अशाच पद्धतीने जे बाकीचे स्टेट्स आहेत त्यांचे पण काही ना काही प्रिन्स होते. सो त्यांना पेन्शन दिली जायची, तर ती सगळी कॅन्सलेशन करणं, त्यांना ज्या काही एक्स्ट्रा सोयी सुविधा दिल्या जातात, फॅसिलिटीज दिल्या जातात, ते थोडं कमी करणं, ते कॅन्सल करणं, या सगळ्याचे डिसिजन्स इंदिरा गांधींनी घेतले होते. ड्युरिंग हर टेन्यूर पाकिस्तान ऑपरेसिव्ह पॉलिसीज इन द ईस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तान म्हणजे आताचा जे बांगलादेश आहे, रिझल्टेड इन अ बिग मुवमेंट देअर. सो बेसिकली काय झालं होतं की ऑलरेडी वेस्ट पाकिस्तान विच इज ओरिजिनली पाकिस्तान, जे आता ज्याला आता आपण पाकिस्तान म्हणतो, आणि ईस्ट पाकिस्तान म्हणजे काय बांगलादेश, ज्याला आता आपण बांगलादेश म्हणतो. सो बेसिकली वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होते, डिपेंडिंग अपॉन रिलीजन आणि एव्हरीथिंग, आणि त्यांना मध्ये दुसरा कुठलाही रस्ता नाहीये. सो दे हॅव टू गो थ्रू लाईक दे हॅव टू गो थ्रू इंडिया, कारण तिकडून इकडे यायचं आहे, इकडून तिकडे जायचं आहे, तर इंडिया हाच मधला कंट्री होता. सो त्याच्यामुळे यांच्यामध्ये काही पण झालं की त्याचा परिणाम आपल्यावरती व्हायचा. सो लेटर ऑन काय झालं की यांना सेपरेट व्हायचं होतं, वेस्ट पाकिस्तान ईस्ट पाकिस्तानला वेस्ट पासून सेपरेट व्हायचं होतं, म्हणजे बांगलादेशला फ्रीडम पाहिजे होतं. सो इंदिरा गांधीने तेव्हा हेल्प केलं होतं बांगलादेशला फ्रीडम मिळवण्यासाठी. ओके. सो आफ्टर दॅट त्यासाठी बऱ्याचशा मुवमेंट्स आणि वॉर वगैरे झालं होतं. दिस मुवमेंट वॉज लेड बाय शेख मुजीबुर रहमान अँड हिज ऑर्गनायझेशन मुक्ती बाहिनी. सो धिस क्रायसिस इन ईस्ट पाकिस्तान अफेक्टेड इंडिया ऑफकोर्स, कारण इंडियामध्ये होतं, इकडे इकडे ईस्ट पाकिस्तान आहे, इकडे वेस्ट पाकिस्तान आहे. सो दोघांमध्ये जे काही कम्युनिकेशन असेल, दोघांमधलं जे पण कॉन्फ्लिक्ट असतील, त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती व्हायचा. सो त्याच्यामुळे ऑफकोर्स इंडियाच्या पण पीससाठी वगैरे इंदिरा गांधीने हेल्प केलं होतं बांगलादेशला सेपरेट होण्यासाठी किंवा फ्रीडम मिळवण्यासाठी. बट ऍक्च्युली त्याच्यामुळे काय झालंय की खूप सारे रेफ्युजीज जे आहेत, रेफ्युजीज म्हणजे काय, जे त्यांच्या दुसऱ्या कंट्रीमधून आपल्या कंट्रीमध्ये आलेले आहेत फॉर शेल्टर, फॉर सिक्युरिटी, फ्रीडम, या सगळ्यासाठी. सो त्यांना आपण रेफ्युजीज म्हणू शकतो, किंवा त्यांना त्या कंट्रीमधून बाहेर काढलेलं आहे, कुठल्या तरी कंट्रीमधून बाहेर काढलेलं आहे, किंवा त्यांनी स्वतः ती कंट्री सोडलेली आहे भीती किंवा फ्रीडम किंवा या सगळ्या गोष्टींमुळे, सिक्युरिटी पर्पजमुळे. सो बेसिकली या सगळ्या लोकांना रेफ्युजीज म्हटलं जातं, आणि मग ते बांगलादेशमधून परत इंडियामध्ये येऊ लागले होते. सो आसाममध्ये वगैरे या रेफ्युजीजमुळे अगेन इश्यू क्रिएट होत होता. रिझन वॉज दॅट की ऑलरेडी इंडिया इज नॉट स्टेबल, म्हणजे त्या केसमध्ये इंडिया स्टेबल नव्हतं, आणि त्याच्यामध्ये जर रेफ्युजीज येत असतील तर एक तर पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे, तर त्यासाठी अपॉर्च्युनिटीज पण आपण डेव्हलप केले पाहिजे त्या लोकांना, आलेल्या लोकांसाठी. सो बेसिकली हे सगळं मॅनेज नव्हतं होत, आणि त्याच्यामुळे इंडियावरती पण त्याचा इम्पॅक्ट पडत होता. Next is the decade of 1970s. So the 1971 war between India and Pakistan led the creation of an independent country called as Bangladesh. So 1970 मध्ये हे वॉर झालं होतं, आणि याच्यापासून सेपरेट बांगलादेश जो आहे तर तो तयार झाला. So the role of Prime Minister Indira Gandhi's strong leadership was prominent in this issue. आणि इंदिरा गांधीने इनिशिएटिव्ह घेतला होता. ऑफकोर्स इंडियासाठी पण हे चांगलीच गोष्ट होती, कारण कॉन्फ्लिक्ट दोघांमध्ये असल्यामुळे आणि इंडियामध्ये असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती पण होत होता. As a part of India's policy to use atomic energy for peaceful purposes, India successfully carried out an underground test of an atomic device at Pokhran in Rajasthan. So basically खूप, जसं की USSR किंवा सोव्हिएत युनियन म्हणूया आपण, अमेरिका घेऊयात आपण फॉर द एक्झाम्पल साठी, की त्यांच्याकडे ॲटॉमिक एनर्जी आहे, आणि ते वेळोवेळी त्याच्या टेस्ट पण करायच्या आणि दाखवायचे पण पूर्ण जगाला की आमच्याकडे असं असं ॲटॉमिक पॉवर प्लांट्स आहेत, आमच्याकडे ॲटॉमिक एनर्जी वगैरे आहे. हे दाखवणं का गरजेचं असतं, कारण आपण पण तेवढे स्ट्रॉंग आहोत. डिफेन्समध्ये असेल किंवा सायन्स अँड टेकमध्ये असेल, सगळ्यामध्ये आपण पण तेवढे स्ट्रॉंग आहोत. हे सगळ्या जगाला जर दाखवून द्यायचं असेल, आणि काय म्हणूया आपण एक लेवल अप करायचं असेल, आपली एक स्टेप वाढवायची असेल, आपल्याला रिस्पेक्ट हवं असेल, सो बेसिकली या सगळ्यासाठी या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. आणि परमिशन आहे UN कडून सगळ्याच कंट्रीजला की तुम्ही पीसफुल पर्पजसाठी वगैरे, टेस्टिंग पर्पजसाठी या अशा टेस्ट कॅरी आउट करू शकता. सो त्याच अकॉर्डिंगली अंडरग्राउंड टेस्ट कॅरी आउट केली गेली राजस्थानमधील पोखरण येथे 1974 मध्ये. सो ही फर्स्ट ॲटॉमिक टेस्ट होती. In 1975, the people of Sikkim voted for joining the Indian Republic, and Sikkim became a full-fledged state in the Indian Federation. Again, जसं की ऑलरेडी सांगितलं होतं की
कंट्रीजला ऑप्शन्स दिले होते, सॉरी कंट्रीज नाही, स्टेट्सला ऑप्शन दिले होते की तुम्हाला इंडियाच्या फेडरेशन मध्ये यायचं आहे की तुम्हाला तुमचं इंडिपेंडंट असं काही हवं आहे. सो ज्या कंट्रीजला यायचं होतं त्यांनी, सॉरी ज्या स्टेट्सला यायचं होतं त्यांनी आधीच हे सगळं आधी आले होते इंडियामध्ये. सिक्कीम अजूनही बाकी होतं, कारण जर आपल्याला स्वतःचा देश ठेवायचा असेल, म्हणजे सिक्कीम ऍज अ सेपरेट कंट्री ठेवायचं असेल, तर त्याचा डिफेन्स असेल, सगळ्या सगळ्या गोष्टी सिक्कीमला मॅनेज कराव्या लागतील. त्यापेक्षा इट वॉज गुड की सिक्कीम इंडियामध्ये मर्ज होऊन जाईल आणि सिक्कीमने तेच डिसिजन घेतलं की आपण इंडियन फेडरेशन मध्ये मर्ज होऊयात. सो ते कधी झालं 1975 मध्ये. ड्युरिंग हिज डेकेड द गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड अ स्टेट ऑफ नॅशनल इमर्जन्सी, आणि हे ऍक्च्युली डिक्लेअर करतं प्रेसिडेंट, बट ऑफकोर्स त्याचे सजेशन्स जे आहेत तर ते किंवा डिसिजनच्या मागचं जे कोण असतं तर तो प्राईम मिनिस्टरच असतो. ऑन द बेसिस ऑफ द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजे काय की इंडियामध्ये काहीतरी काय म्हणूया आपण, जे स्टेबिलिटी आहे तर ती हालतीये, ठीक आहे, स्टेबल नाहीयेत आता गोष्टी. सो दॅट्स वॉट की इमर्जन्सी आहे, नॅशनल इमर्जन्सी आहे. सो ड्युरिंग हिस टर्ब्युलंट पिरियड द फंडामेंटल राईट्स ऑफ इंडियन सिटीजन्स वर सस्पेंडेड. फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, ते राईट टू फ्रीडम आहे आपल्याला, आपण कुठेही जाऊ शकतो, काही पण करू शकतो, कधी पण बोलू शकतो. तुम्हाला असं आहे का की तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्या घरातून तुम्ही बाहेरच नाही पडू शकत, असं नाहीये. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला राईट टू फ्रीडम आहे, राईट टू चूज रिलिजन आहे, चूज नाही म्हणता येणार पण तुम्ही तुमचं रिलिजन बदलू पण शकता, कुठल्याही रिलिजन मध्ये राहू शकता, काही पण करू शकता. सो बेसिकली हे सगळे जे काही राईट टू इक्वालिटी असेल, सो हे सगळे जे काही राईट्स आहेत ते राईट्स सस्पेंड केले गेले. राईट टू लिव्ह वगैरे सगळेच राईट सस्पेंड केले गेले. सो हे सगळं कशामध्ये झालं होतं, नॅशनल इमर्जन्सी मध्ये. सो ड्यू टू द इमर्जन्सी द इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन बिकेम डिसिप्लिन बट द ह्युमन राईट्स वर रेस्ट्रिक्टेड. सो बेसिकली हे यासाठी केलं गेलं होतं की आपलं जे याच्यामुळे काय झाले, जे कॉन्सिक्वेन्सेस काय झाले की नो डाऊट ऍडमिनिस्ट्रेशन डिसिप्लिन झालं, सगळ्या गोष्टी नीट होऊ लागल्या, बट व्हॉट अबाउट ह्युमन राईट्स, तुम्ही त्याला कसं काय सस्पेंड करू शकता. सो बेसिकली याच्यानंतर 1977 नंतर 78 मध्ये वगैरे अमेंडमेंट केले गेले होते कॉन्स्टिट्यूशन मध्ये की परत कधीही तुम्ही जेव्हा नॅशनल इमर्जन्सी घोषणा करणार आहात किंवा नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करणार आहात, तेव्हा तुम्ही राईट टू लिव्ह सारखे जे काही आपले फंडामेंटल राईट्स आहेत ह्युमन्सचे किंवा सिटीजन्सचे, ते तुम्ही नाही सस्पेंड करू शकत. ठीक आहे. सो द पिरियड ऑफ नॅशनल इमर्जन्सी लास्टेड फ्रॉम 1975 to 1977, ऑलमोस्ट 2 to 3 years, अँड आफ्टर दॅट जनरल इलेक्शन्स वर कंडक्टेड. सो बेसिकली असं पण असतं की नॅशनल इमर्जन्सी मध्ये इलेक्शन्स नाही होत, म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या आपण इलेक्शन आहे, डेमोक्रेसी आहे, फंडामेंटल राईट्स, हे सगळं सगळं स्टॉप केलं जातं आणि फक्त कंट्रीला एक स्टेबिलिटी देणं, स्टेबल ठेवणं याच्याकडेच फक्त फोकस असतो. सो नेक्स्ट इज याच्यानंतर मग इलेक्शन्स घेतले गेले. ऑन द बॅकड्रॉप ऑफ द इमर्जन्सी मेनी अपोजिशन पार्टीज कम टुगेदर अँड फॉर्म पार्टी कॉल्ड एज जनता पार्टी. सो बेसिकली इथे जेव्हा इमर्जन्सी चालू होतं तर याच्यामुळे काय झाले, जे उरलेले हे होते, उरलेले जे लोक होते ते एकत्र आले किंवा उरलेले जे आपण पार्टीज होते त्या एकत्र आल्या आणि त्यांनी मग जनता पक्ष जो आहे किंवा जनता पार्टी जे आहे तर ते बनवलं. आता अर्थात इंदिरा गांधी असेल किंवा लाल बहादूर शास्त्री आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आहे, हे सगळे काँग्रेसमधून होते आणि तुम्ही बघू शकता की किती लार्ज पिरियड मध्ये, म्हणजे 1951 पासून आतापर्यंत आपण कुठे आलो आहोत, 77 पर्यंत. इथपर्यंत काँग्रेसच लीड करतो आहे इंडियाला किंवा काँग्रेसचाच फुल कंट्रोल आहे इंडियावरती. ठीक आहे. आता हळूहळू नवीन नवीन पार्टीज ज्या आहेत त्या येत आहेत. So the Congress party led by Indira Gandhi was roundly defended by this newly formed Janata Party. Morarji Desai became the prime minister, but under his leadership, the Janata Party government couldn't last long due to internal differences. So basically या इलेक्शन मध्ये काय झालं, काँग्रेसपेक्षा पण जनता पार्टी किंवा हे जे सगळे पार्टी एकत्र येऊन त्यांनी जे काही बनवलं आहे तर त्यांना वोट जास्त मिळाले किंवा ते मेजॉरिटी मध्ये आले. सो मोरारजी देसाई जे आहेत तर ते नेक्स्ट प्राईम मिनिस्टर बनले. बट ऍज दिस पार्टी वॉज न्यू आणि खूप सारे इतर पार्टी एकत्र येऊन त्यांनी ही बनवली होती. सो इंटरनल कॉन्फ्लिक्ट होते, इंटरनल डिफरन्सेस वगैरे होते आणि त्यामुळे मग कधी कधी असं होतं की जे मेजॉरिटी आहे तर त्याचा नंबर कमी होतो आणि त्याच्यामुळेच मोरारजी देसाई जे आहेत तर ते लॉंग लास्टिंग पीएम नव्हते. त्याच्यानंतर नेक्स्ट आले चरण सिंग. चरण सिंग सक्सिडेड हिम बट इवन हिज गव्हर्नमेंट वॉज अ शॉर्ट लिव्ड, कारण अगेन हे जे पक्ष आहेत तर ते सगळे एकत्र आलेले आहेत. सो आमचा पीएम होणार की तुमचा पीएम होणार, या सगळ्या भांडणांमुळे जे आहे तर ते कुठलाच स्टेबल पीएम इंडियाला मिळत नव्हता. सो त्याच्यामुळे सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे, इंदिरा गांधी नंतर मोरारजी देसाई, त्यानंतर चरण सिंग, दोन्ही पण त्यांचा पिरियड जो आहे तर तो कमीच होता किंवा शॉर्ट लिव्डच होता. नेक्स्ट इज इलेक्शन वर कंडक्टेड वन्स अगेन इन 1980s and the Congress party under the leadership of Indira Gandhi became किंवा केम टू पॉवर अगेन, आणि परत एकदा इलेक्शन घेतले गेले कारण कुठलाही स्टेबल किंवा मेजॉरिटी वोटिंग व्हायला पीएम मिळत नव्हता.
आणि त्याच्यामुळे मग परत इलेक्शन घ्यावे लागले आणि आता परत एकदा काँग्रेस पार्टी जे आहे ते मेजॉरिटीमध्ये आलं. कारण अर्थात इंडियन पब्लिकला पण किंवा सिटिझन्सला पण कळलं होतं की आपण ज्यांना वोट देतोय मे बी दे आर नॉट एबल टू फॉर्म दॅट स्ट्रॉंग लिडरशिप आणि अर्थात मग दुसरं ऑप्शन काँग्रेसच आहे आपल्याकडे. नेक्स्ट आहे द 1980s चा पिरियड आता आपण बघतोय. ड्युरिंग दिस डेकेड द इंडियन पॉलिटिकल सिस्टम फेस्ड मेनी चॅलेंजेस. So, the Sikhs in Punjab demanded an independent state of Khalistan and began a movement which went on to become violent and destructive. So basically असं होत होतं की खूप सारे इन्स्टेबिलिटीज आहेत आणि असं असल्यामुळे खलिस्तान जे की पंजाबमध्ये आहे त्या पंजाबवाल्या लोकांना त्यांचं स्टेट सेपरेट पाहिजे होतं. त्यांना असं वाटायचं की आपल्याला इंडियाचं पार्ट नाही राहायचंय, आम्हाला आमचा स्टेट फ्री करून द्या आणि आम्हाला खलिस्तान नावाचा नवीन कंट्री पाहिजे, आम्हाला इंडिया या कंट्रीमध्ये नाही राहायचंय, तर वी डोंट वॉन्ट टू बी अंडर इंडिया. सो बेसिकली त्यांचं असं होतं आणि मग त्यांनी त्यासाठी प्रोटेस्ट केले, मुवमेंट्स केले, खूप साऱ्या व्हायलंट ऍक्टिव्हिटीज पण केल्या. खूप डिस्ट्रक्टिव्ह होतं हे सगळं. आर्मी वगैरेला पण त्याच्याशी पण वॉर नाही म्हणता येणार पण कॉन्फ्लिक्ट झाले आर्मी सोबत वगैरे पण. सो बेसिकली अशा पद्धतीने सिख्स जे आहेत पंजाबमधले त्यांना त्यांचं सेपरेट खलिस्तान पाहिजे होतं. सो पाकिस्तान हॅड लेंट इट्स सपोर्ट टू द मुवमेंट. आणि आता हे खरं तर इंडियामध्ये चालू होतं, बट अगेन पंजाब पाकिस्तान इंडिया बॉर्डर जी आहे तर याच्यावरून पाकिस्तानने हेल्प सेंड केली होती या सगळ्या ज्यांना खलिस्तान सेपरेट पाहिजे त्या लोकांना. सो जस्ट टू इन्क्रीज द कॉन्फ्लिक्ट वगैरे. द इंडियन आर्मी वॉज सेंट इन टू द गोल्डन टेम्पल ॲट अमृतसर, अ हॉली श्रीन ऑफ द शिखास इन 1984 टू evict the terrorists who had allegedly taken shelter there. सो बेसिकली हे जे आलेले लोक आहेत, जे सपोर्टसाठी आलेले लोक आहेत, कोणाच्या सपोर्टसाठी ज्यांना खलिस्तान सेपरेट पाहिजे त्यांच्या सपोर्टसाठी पाकिस्तानमधून काही लोक आली होती आणि ते लोक अमृतसर जे की एक खूप पवित्र मंदिर हॉली टेम्पल मानलं जातं सिख्सचं, तर त्या ठिकाणी हे लोक सगळे थांबले होते आणि आर्मीला पाठवलं गेलं होतं या सगळ्या टेररिस्टला बाहेर काढण्यासाठी. सो वन ऑफ द बॉडीगार्ड इन द इंदिरा गांधी पर्सनल सिक्युरिटी assassinated her. सो बेसिकली सिखच बॉडीगार्ड होता तो आणि सिखांमध्ये इतके कॉन्फ्लिक्ट झाले होते इंदिरा गांधीचा जो काही डिसिजन आहे त्यामुळे किंवा त्या शी इज नॉट गिव्हिंग परमिशन फॉर द सेपरेट खलिस्तान. ऑफकोर्स हाऊ कॅन शी गिव्ह परमिशन की तुम्ही इंडिया सोडून दुसरं कंट्री करा म्हणून, असं नाही करू शकत, राईट. सो बेसिकली ती देत नव्हती आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि मग त्याच्यामुळे त्याचा एक राग असेल किंवा लाईक वी कॅन से की हा रागच म्हणू शकतो आपण की त्याच्यामुळे जो सिख बॉडीगार्ड आहे इंदिरा गांधीचा त्यांनीच इंदिरा गांधीवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधीची डेथ झाली. सो ड्युरिंग दिस पिरियड अन ऑर्गनायझेशन कॉल्ड युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम दॅट इज ULFA कॅरीड ऑन अ मेजर मुवमेंट इन द नॉर्थ ईस्ट इंडिया. आणि हे सगळं इकडे होत होतं आणि कंटेम्पररी तिकडे पण काही गोष्टी ज्या आहेत नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये पण काही गोष्टी ज्या आहेत त्या नवीन नवीन तयार होत होत्या. Right after Indira Gandhi's assassination in 1984, Rajiv Gandhi became the Prime Minister of India. Rajiv Gandhi is the son of Indira Gandhi. So, he tried to make several reforms in the field of Indian economy and that of science and tech. सो राजीव गांधी वॉज पायलट आणि त्यांनी सायन्स आणि टेक मध्ये खूप ऍडव्हान्स गोष्टी केल्या होत्या. कम्प्युटर्स वगैरे असेल हे सगळं इंडियामध्ये इंट्रोड्यूस करणं किंवा या सगळ्यामध्ये डेव्हलपमेंट करणं यासाठी खूप छान प्रोग्राम्स वगैरे ऑर्गनाईज केले होते राजीव गांधी यांनी. he took the lead in solving the issues of Tamil minority in श्रीलंका. सो बेसिकली श्रीलंकामध्ये काय झालं होतं, सिंघाला आणि तमिळ स्पीकिंग जे श्रीलंकन आहेत ऑलरेडी त्या ठिकाणी असणारे तर त्यांच्यामध्ये पण अगेन कॉन्फ्लिक्ट होते. तर तमिळ मायनॉरिटी होती म्हणजे त्या ठिकाणी जे आपल्याच कंट्री मधले काही तमिळ स्पीकिंग आहेत तर ते ऑलरेडी त्या ठिकाणी होते आणि ते अर्थात कमी संख्येमध्ये होते. तर मग तिथल्या तमिळ मायनॉरिटीज वरती वी कॅन से की थोडंसं त्यांच्यावरती अत्याचार वगैरे केले जात होते किंवा त्यांना पनिश वगैरे केलं जात होतं विदाउट एनी रिझन. तर या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि ही प्रमोटेड द आयडिया ऑफ युनायटेड श्रीलंका विथ इंटरनल ऑटोनॉमी टू द तमिळ कम्युनिटी बट हिज एफर्ट्स इन द रिगार्ड प्रूव्ह टू बी वेल. सो बेसिकली त्याला असं पाहिजे होतं की त्या लोकांनी एकत्र राहावं जे तमिळ मायनॉरिटी वाले जे आहेत आणि ऑलरेडी श्रीलंकामध्ये जे मेजॉरिटी वाले पॉप्युलेशन आहे सो त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह व्हावेत आणि तमिळ कम्युनिटीला पण सेम राईट्स मिळावेत किंवा ऑटोनॉमी वगैरे मिळावी, इंटरनल ऑटोनॉमी मिळावी यासाठी त्याने खूप जास्त कष्ट घेतले होते. बट याचा काहीच उपयोग नाही झाला, त्याचे सगळे एफर्ट्स वाया गेले. द काँग्रेस पार्टी वॉज डिफेटेड इन द जनरल इलेक्शन्स हेल्ड इन 1989. सेव्हरल पॉलिटिकल पार्टीज फॉर्म्ड अ कोएलिशन म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 3 पार्टीज आहेत A, B आणि C. सो या तिन्हीपैकी कुठल्याही पार्टीमध्ये कुणालाही मेजॉरिटी वोट्स नाही मिळालेले आहेत.
सो हे 3 पार्टीज एकत्र येऊन मग हे 3 पार्टीज मिळून इलेक्ट 3 पार्टीचे जे काही इलेक्शन झालेले आहेत, आय मीन इलेक्टेड जे मेंबर्स आहेत, ते 3 पार्टीजचे मिळून जे आहेत तर ते आता गव्हर्नमेंटमध्ये येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जी डी पार्टी आहे त्यापेक्षा पण या तिघांचे कंबाईन वोट्स जास्त आहेत. तिघांचे कंबाईन इलेक्टेड पीपल जास्त आहेत आणि त्यामुळे हे तिघं मिळून आता गव्हर्नमेंट फॉर्म करणार आहेत. ठीक आहे. सो बेसिकली त्याला आपण म्हणतो कोॲलिशन गव्हर्नमेंट. So several political parties formed a coalition government किंवा coalition called the Janata Dal and Vishwanath Pratap Singh, ज्याला आपण VP सिंग पण म्हणतो, became the next prime minister of the India. So after Rajiv Gandhi, कोण prime minister आहे? विश्वनाथ प्रताप सिंग. The policy for providing reservation for other backward classes, that is OBC, is considered to be the most important contribution. सो बेसिकली ओबीसी ला जे रिझर्वेशन मिळतं, जसं की आपण ऑलरेडी पाहिलं की इंडियामध्ये खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत आणि आपण हे पण बघितलं की रिझर्वेशन का दिलं जातं. सो सिमिलरली ओबीसी साठी जे काही रिझर्वेशन दिलं होतं तर त्याच्या मागे व्हीपी सिंग यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. He could not continue as prime minister due to internal differences in the party. Again, same issue. In 1990, Chandrasekhar became the prime minister of India. His government was also short-lived. In 1991, during the election campaign, the terrorist organization in Sri Lanka, that is Liberation Tigers of Tamil Eelam, LTTE. So this was the organization ज्यांनी राजीव गांधीवरती हल्ला केला, असॉल्ट केलं, असॅसिनेशन झालं राजीव गांधीचं आणि याच्यामध्ये ही डाईड. So towards the end of the decade of 1980s, the unrest in the Jammu and Kashmir had begun. आणि हे सगळं होत असताना 1980s मध्ये जम्मू काश्मीरमध्ये पण कॉन्फ्लिक्ट चालले होते. Actually the problem was about Pak occupied Kashmir. So this problem grew serious day by day and today it has taken the form of terrorism. The terrorist activities there forced the Kashmir Pandits to leave the valley. तुम्ही काश्मीर फाइल्स मूवी, काश्मीर फाइल्स नाव आहे ना, हा, तुम्ही तो मूवी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की काश्मीरी पंडिट्सला काश्मीर मधूनच कशा पद्धतीने बाहेर जायला भाग पाडलं होतं किंवा त्यांना फोर्सफुली लिव्ह करावं लागलं होतं काश्मीर. सो बेसिकली तो जो इन्सिडेंट आहे तर तो या पिरियड मधला आहे. So the changes after 1991. The year 1991 is held to be very important in the history of the world as well as in the India. The reason असं होतं की तुम्हाला माहिती आहे कोल्ड वॉर चालू होतं 1945 पासून. सो बेसिकली तेव्हापासून युएसएसआर किंवा सोव्हिएत रशिया आणि युएसए मध्ये कोल्ड वॉर सुरू होतं. The Soviet Russia disintegrated into several different small countries and the Cold War came to end आणि 1991 मध्ये कोल्ड वॉर थांबलं गेलं. त्याच्यानंतर युनिपोलार आपल्याला पाहायला मिळतं पॉवरचं, ते कोणाकडे गेलं होतं? युएसए कडे. म्हणजे आधी युएसए आणि युएसएसआर वर लाईक पीक मध्ये होते ते दोघांमध्ये पण कोल्ड वॉर सुरू होतं. पण जसं युएसएसआरचं डिसइंटिग्रेशन झालं त्यानंतर मात्र आता युएसएस कडे स्ट्रॉंग पॉवर आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की कोल्ड वॉरचं एंड झालं. इन इंडिया द गव्हर्नमेंट अंडर द लीडरशिप ऑफ प्राईम मिनिस्टर पी.व्ही. नरसिंह राव इनिशिएटेड मेनी चेंजेस इन द इंडियन इकॉनॉमी. सो आता जे नेक्स्ट पीएम आहेत ते कोणते आहेत? पी.व्ही. नरसिंह राव. In the elections conducted between 1996 and 1999, no political party got a clear majority in the Lok Sabha. So again म्हणजे क्लिअर मेजॉरिटी मिळत नाही याचं कारण असं पण आहे की काँग्रेस वॉज द डॉमिनंट पार्टी, राईट. आपण बघितलं 1977 पर्यंत काँग्रेस वॉज द डॉमिनेटिंग पार्टी. लेटर ऑन खूप सारे कोएलिशन्स फॉर्म झाले, खूप सारे इतर पार्टीज पण फॉर्म झाले जे पण वर ट्राईंग टू गेट इन टू गव्हर्नमेंट. सो ते कोएलिशन्स बनवायचे, ते पण ट्राय करायचे घेण्यासाठी, बट त्यांचे सगळेच पीएमचा जो पिरियड आहे तो शॉर्ट लिव्ड असायचा. सिमिलरली तोच पॅटर्न अजूनही फॉलो होतोय, अजूनही म्हणजे या काळामध्ये आपण बघतोय 1999च्या काळामध्ये. नेक्स्ट इज अटल बिहारी वाजपेयी, एच डी देवगौडा अँड इंदर कुमार गुजराल वर्क ॲज प्राईम मिनिस्टर इन द पिरियड अमंगस्ट देम. आणि मग या पिरियड मध्ये कुठल्याच पर्टिक्युलर पार्टीला क्लिअर मेजॉरिटी बघायला मिळत नव्हती. सो दॅट हे खूप सारे पीएम जे आहेत ते सारखे सारखे चेंज होत होते. सो फायनली इन 1999 नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, ज्याला आपण NDA म्हणतो, came to power under the flag of Bharatiya Janata Party and Atal Bihari Vajpayee became the India's prime minister. सो बेसिकली भारतीय जनता पार्टीचे जे लाईक मेंबर आहेत अटल बिहारी वाजपेयी, तर ते आता इंडियाचे पीएम बनलेले आहेत अंडर NDA नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट इज आता आपण बघणार आहोत की इथे इथपर्यंत जे आहे तर ते खूप जास्त चेंजेस होत होते गव्हर्नमेंटमध्ये. आता थोडंफार एक स्टेबल गव्हर्नमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे 1999च्या नंतर. सो अटल बिहारी वाजपेयी ट्राय टू एस्टॅब्लिश अ डायलॉग विथ पाकिस्तान बट नॉट सक्सेसफुल. कारण खूप सारे वॉर होत होते, खूप सारे कॉन्फ्लिक्ट होत होते. सो ही ट्राईड, कारण आपण बघितलं की
जवाहरलाल नेहरू यांनी ऑलरेडी फॉरेन पॉलिसीज वगैरे कन्स्ट्रक्ट केले होते की कसे असले पाहिजेत, काय असले पाहिजेत. सो इच प्राईम मिनिस्टर वर ट्राईंग की आपण चायनासोबत चांगले रिलेशन्स ठेवूया, आपण पाकिस्तानसोबत चांगले रिलेशन्स ठेवूया. सो दे वर ट्राईंग देअर बेस्ट टू साईन काही पॅक्ट असेल, काही ट्रिटी साईन करणं असेल किंवा काही डायलॉग करून हे सगळं थांबवणं, शांत करणं वगैरे असेल. बट इट वॉज नॉट गेटिंग सक्सेसफुल. So India conducted a number of nuclear tests in 1998 and declared herself as an atomic power. सो ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे की हे करणं गरजेचं असतं कारण पूर्ण वर्ल्डला कळलं पाहिजे की इंडियाकडे पण अटॉमिक पॉवर आहे, इंडिया पण कॅपेबल आहे. याचं कारण असं पण असतं की कुठल्याही इतर कंट्रीने जर आपण नाही दाखवलं की आपण अटॉमिक पॉवर इक्विप्ड आहोत तर कुठली पण कंट्री येऊन आपल्याशी कधी पण वॉर करू शकेल, कधी पण काय पण करू शकेल. पण जेव्हा आपण हे दाखवतोय की आपल्याकडे अटॉमिक पॉवर आहे, आपण किती कॅपेबल आहोत, आपल्याकडे पण तेवढीच स्ट्रेंथ आहे, आपली पण डिफेन्स सिस्टीम तेवढीच स्ट्रॉंग आहे. सो कुठलीही कंट्री आपल्यावरती असं डिरेक्टली अटॅक करण्याचा विचार नाही करणार किंवा आपण असं एज्युम करूया की नाही करणार. सो तेच दाखवायचं आहे की आपण किती स्ट्रॉंग आहोत आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. So in 1999, there was a war between India and Pakistan in Kargil region over the Kashmir issues. Again, same Pak occupied Kashmir याच्यावरतीच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. India defeated Pakistan in this war. Next is Indian economy. Right from independence, the modernization of economy, economic self-sufficiency and social justice have been the characteristic of Indian economy. So जसे की आपल्याला माहिती आहे आपली economy was not good during the time of some years after independence. So त्याला डेव्हलप करणं किंवा इकॉनॉमी स्ट्रॉंग करणं यासाठी इकॉनॉमिक सेल्फ सफिशियन्सी म्हणजे आपली इकॉनॉमी आपणच डेव्हलप करायची आहे. इकॉनॉमीसाठी इंडियावरच डिपेंड असलं पाहिजे किंवा इंडियानेच एफर्ट्स घेतले पाहिजेत. इंडिया वॉन्टेड टू एक्वायर मॉडर्निटी अँड सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वतःवरतीच रिलाय असणं आणि जे पण डेव्हलपमेंट करायचं आहे इंडिया विल डू बाय हरसेल्फ बाय एस्टॅब्लिशिंग इंडस्ट्रीज इंडस्ट्रियलायझेशन वगैरे करून. सो बेसिकली एम्प्लॉयमेंट जनरेट करायची आहे विच विल जनरेट द इकॉनॉमी. Next is we wanted to establish an economy based on social justice through planning. For this, the National Planning Commission was established that would coordinate development through the policy of 5-year plan. So from the next chapter आपण बघणार आहोत की 5-year plan काय होतं. 5-year plan was like की जेव्हा 1951 मध्ये हे सगळं गव्हर्नमेंट वगैरे एस्टॅब्लिश झालं तर तिथून पुढे 5 वर्ष, तिथून पुढे 5 इयर्स, तिथून पुढे 5 इयर्स आपण काय केलं पाहिजे म्हणजे बेसिकली डेव्हलपमेंट प्लॅन काय असला पाहिजे इंडियाचा. इनिशियली ऑफकोर्स इकॉनॉमी डेव्हलप करणं असेल, पॉवर्टी मॅनेज करणं असेल किंवा एम्प्लॉयमेंट मॅनेज करणं असेल, हेच काही मेन ऑब्जेक्टिव्ह होते. पण ते काय ऑब्जेक्टिव्ह होते आणि ऍज पर द टाइम ते कसे बदलत गेले हे सगळं आपल्याला 5-year प्लॅन्स मध्ये बघायचं आहे. आणि दिस वॉज द मेन रिझन आपण म्हणूया की त्याचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियाच्या डेव्हलपमेंटमध्ये, इकॉनॉमिक असेल, सोशल असेल, सगळ्याच एस्पेक्ट्स मध्ये. The Narasimha Rao government started economic reforms from 1991. These economic reforms are called as economic liberalization. So basically पी.व्ही. नरसिंह राव यांचा पण खूप कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियाला परत एकदा एक डेव्हलप काय म्हणूया आपण लाईक इंडियाच्या डेव्हलपमेंट मध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. The Indian economy flourished as a result of the implementation of this policy. सो बेसिकली लिबरलायझेशन मध्ये काय येऊ शकतं, एक तर ग्लोबलायझेशन जसं की इंडिया जे आहे इज ट्राईंग टू लाईक वी कॅन से की आपण वी आर ओपनिंग द डोअर्स फॉर द बिझनेसेस और फॉर द कंपनीज फ्रॉम द अदर कंट्री टू कम इन टू इंडिया. आणि मग इंडियामध्ये पण त्या लोकांनी एस्टॅब्लिश झालं पाहिजे सो दॅट आपल्याकडचं एम्प्लॉयमेंट वाढेल, आपल्याकडचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाढेल. ठीक आहे. So the Indian economy flourished as a result of the implementation of this policy. The foreign investment in the India increased. आणि मग त्याच्यामुळे इंडियामध्ये पण लोक इन्व्हेस्टमेंट करू लागले. आता आपण बघतो की आपल्याकडे इंडियामध्ये पण ऍपल आहे, इंडियामध्ये पण अमेझॉन आहे, इंडियामध्ये पण अशा ज्या कंपनीज आहेत ज्या की बाहेरच्या आहेत, अशा खूप सारे एमएनसीज इंडियामध्ये पण आहेत. सो बेसिकली ह्याची सुरुवात जी आहे, कारण जेव्हा आपण इंडिपेंडंटच नव्हतो तेव्हा ऑफकोर्स कुठलीही कंपनी इंडियामध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट नाही करणार. बट आफ्टर इंडिपेंडन्स आपल्याला स्वतःला वी हॅव टू प्रूव्ह आवर सेल्फ की तुम्ही इंडियामध्ये येऊन प्लीज इन्व्हेस्टमेंट करा सो दॅट इंडियामध्ये एम्प्लॉयमेंट वगैरे होऊन आपल्याला त्याचा बेनिफिट होणार आहे. सो त्याच्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये होऊ लागली. स्किल्ड इंडियन प्रोफेशनल्स हेल्प रिफॉर्म द इंडियन इकॉनॉमी आणि त्याच्यामुळे इंडियाची इकॉनॉमी जी आहे ती रिफॉर्म होत चालली होती. The field of information technology opened several avenues of employment in the country. The changes after 1991 are also described as globalization. सो हे जे काही चेंजेस होत आहेत, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्या इंडियामध्ये होते, इंडियाची इकॉनॉमी डेव्हलप होते किंवा जे पण डिस्कवरीज आहेत त्या सगळ्या व्यवस्थित चालू आहेत. सो बेसिकली हे जे सगळं चालू आहे ग्लोबलायझेशन चालू आहे. ग्लोबलायझेशन म्हणजे काय की
आपल्या इंडियाच्या जवळ येत आहे जग, किंवा इंडियामध्ये बऱ्याचशा एमएनसीज येत आहेत, आपण पण बाहेर जाऊ शकतोय. सो बेसिकली हे जे आहे याला आपण ग्लोबलायझेशन म्हणू शकतो. सो द वर्ल्ड इज गेटिंग क्लोजर टू अस ऑल्सो. नेक्स्ट इज सायन्स अँड टेक. Two major events must be mentioned while describing India's efforts towards self-reliance. That is, Dr. M.S. Swaminathan is known as the father of Green Revolution. तुम्ही ग्रीन रिव्हॉल्युशन बद्दल इन्फॉर्मेशन घेतली असेल याच्या आधी सायन्स मध्ये पण. सो बेसिकली खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण त्याच्यामुळे आपण म्हणूया की थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना, बट इंडियामधलं जे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट आहे दॅट वॉज ग्रेट. त्यासाठीचं ग्रेट टेक्नॉलॉजी आहे किंवा टेक्निक त्यांनी बनवली होती 1965च्या एरामध्ये. So he implemented new scientific agriculture techniques and increased the production of food grains. So basically त्यांचं असं होतं की कमीत कमी लँड मध्ये जास्तीत जास्त मॅन्युअर वगैरे वापरून आपण जास्तीत जास्त फूड ग्रेन्स उगवले पाहिजे किंवा त्याचं प्रोडक्शन केलं पाहिजे. सो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज झालं होतं डेव्हलपमेंट ऑफ फूड ग्रेन्स किंवा प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स. द एक्सपेरिमेंट इन कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट्स बाय डॉक्टर वर्गीस क्युरियन. तर यांचं पण होतं की मिल्क प्रोडक्शन वाढवलं पाहिजे, आणि त्यांचं जे काही रिव्हॉल्युशन होतं त्याला आपण व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतो. सो ग्रीन रिव्हॉल्युशन रिगार्डिंग टू ॲग्रिकल्चर अँड प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स, आणि व्हाईट रिव्हॉल्युशन रिगार्डिंग टू द मिल्क प्रोडक्शन, इन्क्रीज ऑफ द मिल्क प्रोडक्शन. So India had also made a lot of progress in the field of atomic energy and space research. ते पण आपण पाहिले की आपण टाइम टू टाइम atomic टेस्ट करत होतो. डॉक्टर होमी भाभा laid the foundation of the Indian atomic power program, आणि इंडिया insisted on using atomic energy for peaceful purposes like generation of electricity, pharmaceuticals and defense. या सगळ्यामध्ये आपण atomic energy वापरू शकतो. Until आणि unless आपण कुठल्याही कंट्रीवरती डिरेक्टली हल्ला नाही करत आहे किंवा वॉर वगैरे नाही करत आहे ते घेऊन, तोपर्यंत आपल्याला atomic power plant वापरायला परमिशन असते. So India has achieved considerable success in the space technology as well. In 1975, the first satellite named Aryabhatta was launched. हे लक्षात ठेवायचं, हे MCQ मध्ये विचारलं जातं. Today, India has a successful space program and many satellites have been launched. Even आता चंद्रयान 1 बघतोय आपण, 2 बघतोय, 3 बघतोय. सो बेसिकली त्याच्यानंतर इंडियाने खूप जास्त डेव्हलपमेंट केलेले आहे. खूप जास्त काय म्हणूया आपण त्याच्यावरती फोकस केलेला आहे सायन्स आणि टेकच्या डेव्हलपमेंट मध्ये पण. India has also made considerable advancements in the telecom sector. Next is changes in social field. So during this period, there were major changes in the social field in India. Some of the changes are related with the issues with the empowerment of women, and other are related to the policies regarding to the uplift of deprived sections in the society. So deprived sections are like the sections, for example, आपण बघितले की खूप सारे असे पण कास्ट सिस्टम्स आहेत की ज्यांना रिझर्वेशन दिलं गेलं. सो ते सगळं या सोशल फील्ड मध्ये येतं. So to promote the all-round development of women and child, a separate department of women and child development was created in 1985. मग त्यासाठी वुमनसाठी काही प्रोग्राम असतील, वुमनसाठी काही रिझर्वेशन असेल, चाइल्डसाठी काही असेल, ते सगळं या डिपार्टमेंटच्या अंडर केलं जातं. So this is under the Ministry of Human Resources Development. Some laws were made to ensure social justice to women and to help the implementation of various schemes in this direction. So मग डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे असेल किंवा इतर अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर या सगळ्याबद्दल वुमनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा वुमनसाठीचे बरेचसे लॉज बनवले गेले. सो नेक्स्ट इज, तुम्हाला माहिती असेल की आधी डावरी वगैरे घेतलं जायचं. सो प्रोहिबिशन करण्या डावरीचं. डावरी म्हणजे काय, जेव्हा लग्नाचा टाइम, लग्नाची वेळ असायची किंवा लग्न ठरवलं जायचं, तर तेव्हा फ्रॉम द फॅमिली ऑफ द गर्ल एक सर्टन अमाऊंट टू द फॅमिली ऑफ बॉय दिली जायची ऍज अ शगुन पर्पज. त्याला दहेज म्हटलं जातं हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये हुंडा म्हणतात. सो ते नाही केलं पाहिजे, आणि आधी हे इट वॉज लाईक मॅन्डेटरी झालं होतं की दिलंच पाहिजे, आणि बॉयची फॅमिली पण जितकं मागेल तेवढं धन गर्लच्या फॅमिलीला द्यावं लागायचं. सो बेसिकली हे जे काही सगळं डावरी सिस्टीम आहे ते बंद करणं, तर यासाठीचे बरेचसे ऍक्ट बनवले गेले होते. ऍज पर 73rd अँड 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट्स, सीट्स वर रिझर्व्ड फॉर वुमन इन द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज. सो बेसिकली याच्यामध्ये असं झालं होतं की वुमन पार्टिसिपेट करत नव्हते पॉलिटिकल इलेक्शन्स मध्ये वगैरे. सो ऍज यू ऑल नो की वुमन इज ऑल्सो लाईक, नॉट वी कॅन से डिरेक्टली 50% नाही, बट मेजॉरिटी ऑफ द पार्ट ऑफ द सोसायटी त्याच्यामध्ये वुमन पण आहेत, म्हणजे मेल आणि वुमन दोन्ही पण आपण असं म्हणूया की 50-50% आहेत असं आपण वरचेवर म्हणूया. सो बेसिकली मग जर 50% पॉप्युलेशन जे की वुमनची आहे ती पार्टिसिपेटच नाही करत आहे इलेक्शन्स मध्ये वगैरे, सो मग ते फेअर नाहीये ना. मग ते तसं होऊ नये आणि वुमनला पण डिसिजन मेकिंग मध्ये आपण इन्क्लूड केलं पाहिजे. त्यासाठी जे लोकल गव्हर्नमेंट्स आहेत, ज्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो, आपण नगर परिषद म्हणतो, तर या सगळ्या लोकल गव्हर्नमेंट्स मध्ये वुमनसाठी सर्टन सीट्स रिझर्व्ह ठेवलेले आहेत. 33% आहे. महाराष्ट्रामध्ये 50% सीट्स पण काही ठिकाणी रिझर्व्ड आहेत.
सो बेसिकली जेणेकरून त्या सीट्सवरती फक्त वुमनच इलेक्ट होईल, जेणेकरून तसं का होईना पण वुमनची संख्या तरी ऍटलिस्ट जी आहे ती वाढेल या सगळ्या डिसिजन मेकिंग मध्ये, आणि वुमनला आपण इन्क्लूड करूया पॉलिटिकल डिसिजन्स मध्ये. So next आहे, according to the makers of Indian Constitution, some constitutions of the Indian society were deprived of dignity and equal opportunities due to caste system. The Kaka Saheb Kalelkar Commission was set up in 1953 to make recommendation so as to improve their condition. सो बेसिकली जे इक्वालिटी वगैरे आपण म्हणतोय, बट तरी सुद्धा या लोकांना आपण इक्वल पेजवरती अजून नाही आणलंय. सो मग त्यासाठी त्यांच्यासाठी बरेचसे प्रोग्राम्स आणि रिझर्वेशन वगैरे दिले पाहिजेत. यासाठी कमिशन एस्टॅब्लिश केल्या गेल्या. In 1978, a commission was constituted under the chairmanship of B.P. Mandal to study the issues of other backward classes. सो मग याच्या व्यतिरिक्त जे अजूनही बॅकवर्ड क्लासेस आहेत तर त्यांचे नेमके इश्यूज काय आहेत किंवा त्यांना आपण काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्यांच्यासाठी आपण काय प्रोग्राम्स तयार करू शकतो का, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या वेलफेअरसाठी, तर यासाठी कमिशन्स वगैरे तयार केले गेले. द पॉलिसी ऑफ रिझर्वेशन वॉज adopted in order to strengthen the representation of backward sections in the various services and institutions. The government passed the Prevention of Atrocities Act in 1989 to enable those belonging to the scheduled caste and tribes to live with dignity and respect, free from fear, violence, and oppression of the upper class. So basically, आता इतकं नाही पाहायला मिळत आपल्याला वरचेवर तरी, पण आधी काय व्हायचं की जे अप्पर क्लासमध्ये लोक आहेत तर ते खूप जास्त टॉर्चर करायचे लोअर क्लासमधल्या लोकांना किंवा या सगळ्या बॅकवर्ड क्लासेस मधल्या लोकांना. सो त्यांना टॉर्चर करणं असेल किंवा त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळू न देणं असेल, किंवा असं पण होऊ शकतं की अप्पर क्लासेस मधलेच इतके लोक आहेत की बॅकवर्ड क्लासेस पर्यंत त्या अपॉर्च्युनिटी पोहोचतच नाहीये. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींमुळे काय व्हायचंय की हे जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत किंवा जे लोअर क्लासेस मधले लोक आहेत त्यांना त्या अपॉर्च्युनिटीज नाही मिळायच्या, ते स्वतःला डेव्हलप नाही करू शकायचे आणि ते मागेच राहायचे. सो त्याच्यामुळे काय करण्यात आलं की बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांना सर्टन राईट्स दिले गेले आणि त्यांना असं पण दिलं गेलं एक राईट की जर अप्पर क्लासच्या लोकांनी तुम्हाला काही त्रास दिला तर दे कॅन गो इन टू द कोर्ट. लोअर क्लासवाले कोर्टमध्ये जाऊ शकतात, अप्पर क्लास विरुद्ध कंप्लेंट फाईल करू शकतात, कारण लोअर क्लासच्या लोकांचा पण डिग्निटी, रिस्पेक्ट सगळं ठेवणं हे पण इंडियाचं कॉन्स्टिट्यूशनचं ते हेच आहे की सगळ्यांना इक्वालिटी मिळाली पाहिजे, सगळ्यांना फ्रीडम मिळाला पाहिजे, सगळ्यांना डिग्निटी मिळाली पाहिजे, सगळ्यांना रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. सो तसं जर फॉलो होत नसेल तर ते लोअर क्लासवाले लोक कंप्लेंट वगैरे पण फाईल करू शकतात. सो बेसिकली हे सगळे गोष्टी करण्यात आल्या होत्या का तर त्या लोकांना पण रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, त्यांना पण डिग्निटीने राहण्याचं फुल फ्रीडम आहे. ठीक आहे. सो इव्हन काही व्हायलन्स वगैरे केला जात असेल फ्रॉम द अप्पर क्लास पीपल टू द लोअर क्लास पीपल तर त्याच्या अगेन्स्ट पण लोअर क्लास लोकांकडे राईट आहे की दे कॅन गो अँड आस्क किंवा अपील इन द कोर्ट. ठीक आहे. नेक्स्ट इज ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन ब्रॉट अबाउट मेनी चेंजेस इन द डिफरंट फील्ड्स लाईक इकॉनॉमी असेल, पॉलिटिक्स आहे, सायन्स आणि टेक आहे, सोसायटी आहे, कल्चर आहे, एक्सेट्रा. We have discussed some of these changes in the above paragraphs. India has emerged as an important country on the global scene in different spheres. So आता आपण बघतो की इंडियाने एवढं डेव्हलपमेंट केलं आहे. इंडिया ब्रिक्सचा पार्ट आहे, इंडिया G20चं पार्ट आहे आणि अजून बऱ्याचशा ऑर्गनायझेशनचा इंडिया आता पार्ट आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा डेव्हलप्ड कंट्रीज पण आहेत. वी कांट से की इंडिया इज अ डेव्हलप्ड कंट्री, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री, बट बऱ्याचशा डेव्हलप्ड कंट्रीचे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये इंडिया ऍज अ पार्ट आहे. म्हणजे इतकं डेव्हलपमेंट सध्या आपण करत आहोत किंवा तेवढी स्ट्रॉंग आपली कंट्री बनत आहे, तेवढं स्ट्रॉंग आपलं नेशन बनत आहे. सो बेसिकली काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत लाईक G20, त्याच्यामध्ये 20 कंट्रीज असणार आहेत ग्लोबल पूर्ण अर्थवरचे, आणि त्यांचे एक ग्रुप आहे, त्यांचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते फुलफिल करत असतात. नेक्स्ट इज ब्रिक्स. ब्रिक्स मध्ये काय काय येतं? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आता ब्रिक्सचं एक्सटेन्शन पण झालेलं आहे, बट ऍज पर धिस बुक आपण ब्रिक्स मध्ये याच कंट्रीज घेतोय. India has experienced an important revolution in the field of telecommunication technology. जसे की फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन्स and everything. Mobile phone, internet, and the communication facilities based on satellite have spread all across the country in the political field. India has demonstrated the world how a stable democracy can function successfully. So basically, आपण आता म्हणतो की इंडियामध्ये सगळ्यात जास्त पूर्ण वर्ल्ड मधली सगळ्यात स्टेबल, सगळ्यात लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडियामध्ये बघायला मिळते. सो मग तेच इंडियाने सगळ्या वर्ल्डला दाखवून दिलेलं आहे की स्टेबल डेमोक्रेसी असेल तरी पण आपण डेव्हलपमेंट करू शकतो. इट्स नॉट ऑलवेज रिक्वायर्ड की तुमच्याकडे डिक्टेटरशिपच असली पाहिजे तरच तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता, किंवा तुमच्याकडे प्रेसिडेंट बट तुमच्याकडे डिक्टेटरशिपच असेल किंवा लाईक मोनार्कीज असेल तरच तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता असं नाहीये. इव्हन डेमोक्रॅटिक कंट्रीज पण तेवढंच डेव्हलपमेंट करू शकतात किंवा त्याच पद्धतीने डेव्हलपमेंट करू शकतात, हे इंडियाने पूर्ण वर्ल्डला दाखवून दिलं आहे. All this has resulted in the total transformation in the life cycle of India's
अँड एस्पेशली द युथ. सो बेसिकली हे याच्यामुळे झालं की इंडियातल्या लोकांनी हे सगळं ट्रस्ट जो आहे तो ठेवला इंडियन डेमोक्रेसीवरती असेल किंवा या सगळ्या गोष्टींवरती, आणि त्यामुळेच हे सगळं जे आहे तर ते पॉसिबल आहे. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे these changes are visible from their dietary habits, clothing, languages and beliefs. सो बेसिकली या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू ज्या आहेत त्या डेव्हलप होत आहेत, आणि आपण असं म्हणू शकतो की हे सगळा जो बदल आहे जो एक चांगला चेंज आहे तो आपल्याला प्रत्येक ऍस्पेक्ट वरती इंडियामध्ये पाहायला मिळतोय. सो इन द नेक्स्ट चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी सम इंटरनल चॅलेंजेस बिफोर इंडिया. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की इंडियामध्ये डेव्हलपमेंट होते, सगळं छान सुंदर चाललं आहे, ग्लोबलायझेशन चालू आहे, नवीन नवीन स्कीम्स चालू आहेत, नवीन प्रोग्राम्स येत आहेत, किती छान डेव्हलपमेंट चालू आहे. बट त्याच्या अपार्ट फ्रॉम धिस खूप सारे इंटरनल चॅलेंजेस पण होते इंडियामध्ये. जसं की एक्झाम्पल आपण बघितलं एक खलिस्तान. सो त्या पद्धतीचेच इतर बरेचसे चॅलेंजेस आपल्याला बघायचे आहेत नेक्स्ट चॅप्टर मध्ये. आय होप की तुम्हाला आजचा चॅप्टर समजला असेल, आणि काही डाऊट्स नसतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, सो दॅट मी त्या सगळ्याचे आन्सर्स देण्याचा प्रयत्न करेन. सो मला याचं पण एक तुमचा ओपिनियन पाहिजे किंवा पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे की मी ही सिरीज चालू ठेवली पाहिजे का, किंवा अशा पद्धतीने चालू ठेवायची आहे की अजून काही मी याच्यामध्ये चेंजेस करू शकते. हे पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट मी ते चेंजेस करेन आणि अजून चांगल्या पद्धतीने कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच अँड बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.